हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 211. की सावलीचे नि व्याजे मेळविले जेणे दुजे, तयाचे करणे वांझे झाले जैसे. अर्थात स्वतःच्याच सावलीचे निमित्त करून जर कोणी असे म्हणेल की त्याला तिची सोबत आहे, तर असे समजणे व्यर्थ आहे. तसे आत्मपरब्रह्म आणि माया जाणावी. आपला देह जड आहे, यामुळे त्यावर प्रकाश पडला की त्याच्या विरुद्ध दिशेला देहाची सावली पडते. आपण आणि प्रकाश यामध्ये जितके जास्त अंतर असेल तितकी आपली सावली लांबलचक पडते, आणि हे अंतर जितके कमी तितकी सावलीची लांबी कमी होते. प्रकाश देहाच्या बरोबर वरती असेल तर सावली पायात येते, जणू शून्य होते. प्रकाश नसेल तर सावली अदृश्य होते, म्हणजे ती नष्ट होत नाही, ती तात्पुरती लुप्त होते, आणि जरा जरी प्रकाश आला तरी ती लगेच दृश्य होते. या अशा सावलीचा दृष्टांत देऊन माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म आणि माया याप्रमाणे आहे. ती या उदाहरणावरून जाणावी. येथे काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 1. देह जड आहे आणि यामुळे प्रकाशाच्या वाटेत देह येतो, आणि यामुळे प्रकाश त्याला वळसा घालून त्या पलीकडे जातो. प्रकाशाच्या आकारमानाने देहाचा आकार छोटा असल्यामुळे प्रकाश देहाला सर्व बाजूने वळसा घालून ओलांडतो. यामुळे तेथे देहाच्या आकाराप्रमाणे प्रकाशाचा अभाव निर्माण होतो. तेथे देहाच्या आकाराची सावली तयार होते. सावली हे काळोखाचेच एक छोटे रूप असते. तथापि जर देहाचा आकार प्रकाशाच्या आकारापेक्षा मोठा असेल तर प्रकाश तेथेच अडतो, आणि पलीकडे देहाची सावली न पडता तेथे प्रकाशाचा अभाव होतो, तेथे काळोख होतो. देहाच्या जडत्वामुळे प्रकाश त्याला आरपार करून त्याला भेदून त्यामधून पलीकडे जाऊ शकत नाही. यामुळे जेवढा प्रकाशाचा भाग देहाने अडवलेला असतो त्या आकारा एवढा प्रकाशाचा अभाव निर्माण होतो, आणि तेथे काळोख तयार होतो. अर्थातच प्रकाश आपल्या देहाने अडवलेला असल्यामुळे हा प्रकाशाचा अभाव, काळोखाचा आकार आपल्या देहाप्रमाणे असतो, म्हणून यालाच आपण आपली सावली असे म्हणतो. याचा अर्थ प्रकाशाच्या वाटेत सूक्ष्म गोष्ट आली तर प्रकाश ती गोष्ट भेदून पलीकडे जातो, तेथे सावली पडत नाही. उदाहरणार्थ, फुलाची सावली पडते, परंतु त्याच्या वासाची सावली पडत नाही. हवेला भेदून प्रकाश पलीकडे जातो. प्रकाशाला हवेचा अडथळा होत नाही, कारण हवा सूक्ष्म आहे. यामुळे हवेची सावली पडत नाही. असे म्हटले जाते की देवांची सावली पडत नाही, कारण ते सूक्ष्मावस्थेत असतात, चैतन्यमय अवस्थेत असतात. 2. सावली हे काळोखाचे छोटे रूप आहे. यामुळे देहाची किंवा वस्तूची सावली काळोखात तयार होत नाही. तथापि हे नक्की की काळोखातही सावली सुप्तावस्थेत तेथेच असते. जरा जरी प्रकाश झाला तरी लगेचच ती दृश्य होते. सावलीसाठी प्रकाश आवश्यक आहे. येथे द्वंद्वाचा नियम सिद्ध होतो. आत्मपरब्रह्म आणि माया हे द्वंद्व आहे. माया आणि आत्मपरब्रह्म ही अनेकांगाने एकमेकांच्या बरोबर विरुद्ध आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये ब्रह्म आणि माया याची तुलना करून त्याची प्रदीर्घ यादीच सादर केली आहे. यामुळे आत्मपरब्रह्माचा अभाव होतो तेव्हाच माया प्रभावी होते. परंतु जेव्हा आत्मपरब्रह्माप्रमाणे आचरण होऊ लागते
तेव्हा मायेचा प्रभाव कमी होतो. देह आणि प्रकाश यामध्ये अंतर जास्त असल्यास तेथे लांबलचक सावली पडते. आपण ब्रह्मापासून जितके दूर दूर जाऊ तितके आपण मायेत गुरफटून गुंतत जातो. परंतु प्रकाश देहाच्या माथ्यावर येतो तेव्हा हे अंतर शून्य होते आणि सावली पायात लोळण घेते. याचप्रमाणे आपले पूर्णपणे ब्रह्माचरण झाल्यास माया लुप्त होते, आपली भौतिकापासून सुटका होते. हे असेच सुरू राहिले तर आपली मुक्तीची यात्रा सुरू होते. तथापि जेव्हा प्रकाश माथ्यावरून ढळतो तेव्हा सावली पुन्हा तयार होते. याचप्रमाणे जर आपण दुर्दैवाने काही कारणाने आत्माचरणापासून ढळलो तर आपण पुन्हा मायेच्या प्रभावाखाली येतो. वरच्या पायरीवरून कडेलोट होऊन आपली रवानगी पुन्हा खालच्या पहिल्या पायरीवर होते. 3. माऊली सांगतात की देहापासून सावली दूरवर दिसत असल्यामुळे आपल्याला आपली सावली आणि आपण असे दोन आहोत असा आभास होतो. रात्री प्रकाश केला की लगेच तेथे आपली सावली दृश्य होते. यामुळे आपण असा गैरसमज करून घेतो की आपण एकटे नाही, आपल्याला आपल्या सावलीची कायम सोबत असते. ती सुनबाईंची कथा सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या सासूबाई सासू या नात्याला स्मरून सुनबाईंना त्रास देतात. सासूबाईंना उलट बोलता येत नाही, गप्प राहावे लागते. यामुळे बिचाऱ्या सुनबाई स्वतःवरच जळफळतात, त्रागा करतात आणि पाय आपटत माहेरची वाट धरतात. पायी चालत असताना त्यांना त्यांच्याबरोबर चालत असलेली त्यांची सावली दिसते. तिला उद्देशून सुनबाई आपल्याच सावलीला म्हणतात, मी जाते रागे रागे, तू का माझ्या मागे मागे. लवकरच सुनबाईंच्या लक्षात येते की वाटेत त्यांना त्यांची करुण कहाणी ऐकवायला ऐतीत सोबतीन मिळाली आहे. आता त्यांना सावली आपलीशी वाटू लागते. माऊली सांगतात की ती सावली आपलीच आहे. यामुळे तेथे कोणीही दुजे नाही. आपलीच सावली आहे, ती आपणच आहोत. कोणीतरी सोबती मिळावा, कोणीतरी कहाणी ऐकायला मिळावे या भावनेने स्वतःच्याच सावलीला दुजे मानू नका, नाहीतर त्या सुनबाईंसारखी फसगत होईल. सुनबाई माहेरी पोहोचतात. आईला पाहून तिला मिठी मारतात आणि स्फुंदत सांगतात की मला सासूबाईंनी असा त्रास दिला, असे छळले. पाहिजे तर विचार माझ्या सावलीला. ही माझी सखी तेथेच साक्षीदार होती, सर्व काही पाहायला आणि ऐकायला. आता तेथे सावली असली तरी ती साक्ष कशी देणार. आत्मपरब्रह्म आणि माया दोन नाहीत. माया आत्मपरब्रह्माच्याच परमचैतन्यामधून निर्माण झाली आहे. माया आत्मपरब्रह्माचाच विस्तार आहे. तरीही ती आत्मपरब्रह्माच्या बरोबर विरुद्ध आहे. माया आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणारी आहे. तथापि तिला नष्ट करणे महाकठीण आहे, कारण तिच्यात ते परमचैतन्य आहे. ती अप्रत्यक्षपणे आपलाच विस्तार आहे. यापेक्षा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. आपण आपली सावली ओलांडू शकत नाही, कारण जर आपण आपल्या सावलीला ओलांडण्यासाठी पलीकडे उडी मारली तर आपल्यासह आपली सावलीही उडी मारते, कारण आपली सावली आपला अविभाज्य भाग आहे. याचप्रमाणे माया समजून घ्यावी. तिच्या पलीकडे निघून जाण्याचे निरर्थक आणि अवाजवी मनसुबे रचू नयेत. माया म्हणजे आपलेच ओठ आणि आपलेच दात अशी अवस्था आहे. यास्तव माया निराळ्या प्रकारे जाणावी. ज्या अर्थी तिला आत्मपरब्रह्माने निर्माण केलेली आहे त्या अर्थी तिच्या निर्मितीचे प्रयोजन समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे तिचा वापर केवळ देहधर्मापुरताच करावा. तिच्या मायाजालात अडकू नये.
भौतिकाच्या भोगापवर्गतेत ऋतू नये, देहाचा सुयोग्य उपयोग, आत्मज्ञान प्राप्त करणे, आत्मप्राप्ती करणे, मुक्त होऊन येथे कैवल्यात सृष्टीलीला अनुभवणे हा आहे. अशा प्रकारे मायेचा सुयोग्य वापर करून त्यायोगे सदा आनंदात जीवन जगावे. हरिओम.